त्यांची जी बॅच आहे ना ती कोरोनाची होती त्याच्यामुळं प्लेसमेंट आहे. तर स्टार्ट करूयात. माझ्याकडून सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणेच आपण फॉर्च्यून कॅपिटल तर्फे दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडिया या विषयी दरवर्षी तर आपण रील्सच्या माध्यमातून शेअर करत होतो. बट आता रील्सच्या माध्यमातून शेअर न करता आपण एक झूम सेशन ठेवलेलं आहे आणि त्याद्वारे आपण ज्या काही इन्व्हेस्टमेंट आयडिया आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर दिसते आणि आवाज ऐकायला येतोय का? तुम्ही मेसेज करू येस शकता, देऊ शकता. येतोय. ओके. तर फॉर्च्यून कॅपिटल दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडिया 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आज जी इन्व्हेस्टमेंट आयडिया मी घेऊन आलेला आहे त्याबद्दल मी एक छोटासा मेसेज तुम्हाला केलेला होता व्हॉट्सअपवरती. कारण अ, ज्या पद्धतीनं म्हणजे आपण नेहमी मराठीमध्ये एक म्हण सांगतो की आपल्याला काळाप्रमाणे काय करायला पाहिजे, बदलायला हवं किंवा प्रवाहाच्या सोबत आपल्याला जाता यायला पाहिजे. जर आपण प्रवाहाच्या सोबत नाही गेलो तर काय होऊ शकतं? तर आपण प्रवाहापेक्षा थोडंसं पाठीमागे राहण्याची शक्यता असते. तर मग आजचा प्रवाह काय सांगतोय? तर आजचा प्रवाह, नवीन प्रवाह जो मार्केटमध्ये एंटर केलेला आहे तो आहे दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडिया, SIF, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स, द वन स्टॉप सोल्युशन फॉर स्मार्ट इन्व्हेस्टर. तर आपण स्टॉकवरती पण शेवटी येणारच आहोत की इन्व्हेस्टमेंट आयडियामध्ये आपण कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये काम करू शकतो किंवा कोणते स्टॉक बेस्ट वाटत आहेत आता. तर ह्या गोष्टी पण आपण चर्चेत घेणारच आहोत. पण त्या अगोदर रिसेंटली जे एक नवीन प्रोडक्ट स्टार्ट झालेलं आहे इन्व्हेस्टमेंटचं, SIF, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. तर हे वन स्टॉप सोल्युशन कशा पद्धतीनं होऊ शकतं किंवा SIF हे प्रोडक्ट यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण येत्या 15 ते 20 मिनिटामध्ये पाहणार आहोत. कारण खूप मोठा पण व्हिडिओ आपण आज नाही करणार आहे. मला माहित आहे सगळ्यांची गडबड घाई चालू आहे. 2 मुहूर्त आलेले आहेत लक्ष्मीपूजनचे. आपलं मुहूर्त ट्रेडिंग पण स्टार्ट होणार आहे 1:30 पासून प्री ओपन. तर आपण एक 15-20 मिनिटाचाच हा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामध्ये एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला SIF बद्दल माहिती देणार आहे. आणि इन डिटेलमध्ये आपण फेस टू फेस एक चांगल्या पद्धतीनं याचं एक सेशन घेणार आहेत. आणि त्याचसोबत आपण ऑनलाईन पण एक इन डिटेलमध्ये सेशन ठेवणारच आहे. तर SIF हा जो वर्ड आहे तो खूप कमी लोकांनी ऐकलेला असेल किंवा पाहिलेला असेल. जसं की काही काळापूर्वीपर्यंत स्टॉक मार्केटच खूप कमी लोकांनी ऐकलेलं होतं. त्यानंतर म्युच्युअल फंड हा शब्द आपल्याला हळूहळू ऐकायला चालू झाला आणि त्यानंतर SIPच्या माध्यमातून तो आज म्युच्युअल फंडचा जो शब्द आहे तो घराघरात पोहोचलेला आहे. तर हे नवीन आलेलं जे प्रोडक्ट आहे, SIP सोडून आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना बऱ्याचशा ब्रोकरकडून तुम्हाला फोन आलेला असू शकतो किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असतं की बाबा PMS सर्व्हिस खूप चांगली आहे, त्यामध्ये तुम्हाला काही करण्याची गरज नाही आणि त्याचे रिटर्न खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. काही वर्षापूर्वी AIF, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, हे पण एक नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेलं होतं. तर मग हे सगळं असताना किंवा इतकी सगळी प्रोडक्टची लिस्ट असताना अशी काय गरज पडली की हे SIF नावाचं नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलं आहे सेबी आणि हे सगळ्या अथॉरिटी.
तर याच्या पाठीमागची कारणं काय आहेत किंवा SIF काय आहे, हे कशा पद्धतीनं PMS, AIF, म्युच्युअल फंड याच्या सिमिलर आहे की डिफरंट आहे, या सगळ्या गोष्टी आपण येत्या 15 मिनिटात पाहणार आहोत. आणि सेशन चालू असताना जर तुमच्या मनात काही क्वेश्चन आला तरी तुम्ही विचारू शकता. तर दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडिया 2025 ची फॉर्च्यून कॅपिटल तर्फे आहे SIF, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, वन स्टॉप सोल्युशन फॉर स्मार्ट इन्व्हेस्टर. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपण पाहूयात की SIF काय आहे किंवा कशासाठी चालू करण्यात आलेलं आहे. In a move to bridge the gap between traditional mutual funds and portfolio management service, the Security Exchange Board of India introduced a new category called specialized investment fund. तर ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला याचं उत्तर मिळेल. इन डिटेलमध्ये मी एक सेशन घेणार आहे, त्यामध्ये अजून आपण इन डिटेलमध्ये पाहूयात. पण सिम्पल सांगायला गेलं तर म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस या दोन्हीच्या मधला जो गॅप आहे फराळ पण देऊयात. तुम्ही जे पण पुण्यात असतील ते ऑफिसला व्हिजिट करू शकतात. मी ऑफिसमध्येच बसलेला आहे आज दिवसभर. मोहरत ट्रेडिंग मी इकडूनच करणार आहे. तर फराळ 100% आहे. तर जे पण कोणी इथं उपलब्ध असतील ते ऑफिस व्हिजिट करू शकतात. किंवा जसं मी सांगितलं की अपकमिंग जानेवारी महिन्यामध्ये आपल्या फॉर्च्यून कॅपिटलला 10 वर्ष कंप्लीट होणार आहेत. तर त्याचा एक खूप चांगला आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण एक इव्हेंट ठेवणार आहे. तर त्या इव्हेंटमध्ये मग फराळासोबतच बाकीच्या सगळ्या गोष्टी पण येणारच आहेत. तर आपण कंटिन्यू करूयात रे सर. तर SIF जो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट आहे म्युच्युअल फंड आणि PMS याच्या मिडलमध्ये हा प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. तर पहिल्यांदा पाहूयात की म्युच्युअल फंड, सगळ्या लोकांची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये आज आहे. आपण म्युच्युअल फंड मध्ये अगदी ₹100 इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण मग ज्या पद्धतीने आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय, खूप सगळे जे स्टुडंट आहेत किंवा जे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, फॉर्च्यून कॅपिटल सोडून पण जे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, त्यांच्या मनामध्ये एक येतं की बाबा, मी ज्या पद्धतीने फ्युचर ऑप्शन मध्ये काम करतोय आणि मी अभ्यास केलेला आहे, मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तर माझे जे पैसे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पैशाचं तुमच्या काय होतं? सिंपल गोष्ट आहे. म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर ज्या पण थीमचा म्युच्युअल फंड स्कीम तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट केलेली आहे त्या थीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय येतो की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही लॉंग ओनली कन्सेप्ट आहे. तर लॉंग ओनली कन्सेप्ट काय आहे? लॉंग ओनली कन्सेप्ट म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट कोणत्या वेळेला होऊ शकतो? जर मार्केटमध्ये तेजी आली तरच तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट मिळू शकतो. आता जर चालेल सर. मार्केटमध्ये जर मंदी येते तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कारण फंड मॅनेजर फक्त लॉंग ओनली म्हणजे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवू शकतो. मग जर तुम्ही शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवलेले आहेत, बाय करून ठेवलेले आहेत, मार्केट वर गेलं तरच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. जर मार्केट खाली आलं तर तुमच्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ पण खाली येतो, कारण म्युच्युअल फंडमध्ये जे पण स्टॉक इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्या शेअरची प्राइस पण खाली आली तर फंड मॅनेजरकडे कोणताही पर्याय नाहीये. एक पर्याय तो काय करू शकतो की बाबा, मार्केटमध्ये मंदी येणार आहे, अशा वेळेस जर त्याला समजलं की आता मंदी येऊ शकते, तर तो काय करतो? म्युच्युअल फंड म्हणजे जे शेअर्स त्यांनी बाय केलेले आहेत तो प्रॉफिट बुक करतो किंवा लॉस बुक करतो आणि कॅशमध्ये बसतो. 100% अमाऊंट जर असेल तर तो 10%, 20%, 30%, 40% कॅशमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि वाट बघतो रिव्हर्सलची. ज्यावेळेस मार्केटमध्ये रिव्हर्सल येईल त्यावेळेस तो परत इन्व्हेस्टमेंट करेल आणि मार्केट वरती गेल्यानंतर तुम्हाला त्यातून प्रॉफिट भेटेल. पण मग आपण मार्केट पाहतोय, बघतोय, ट्रेडिंग करतोय, मग आपल्या मनामध्ये काय येतं की मार्केट पडतंय, फंड मॅनेजरला दिसत असताना हा शॉर्ट पोझिशन का घेत नाहीये? हा डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्शन शॉर्ट का करत नाहीये? हेज का करत नाहीये? किंवा जर मार्केट पडत असेल तर अनहेज्ड पोझिशन, नेकेड फ्युचर शॉर्ट का करत नाहीये किंवा पुट बाय का करत नाहीये? याच्याकडे तर एवढं नॉलेज आहे. येस, फंड मॅनेजरकडे त्या पद्धतीचं नॉलेज आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये त्याचे हात पूर्णपणे बांधले गेलेले आहेत रेग्युलेशन नियमानुसार, की म्युच्युअल फंडमध्ये तो लॉंग ओनली स्ट्रॅटर्जी घेऊ शकतो. तर मग आपल्याकडे याच्या अगोदर एक पर्याय होता की जर आपल्याला हेज किंवा डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट सोबत
आपल्या पैशाला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं म्युच्युअल फंडच्या रिटर्नपेक्षा थोडेसे जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा होता किंवा आपण विचार करत होतो. जसं रिटर्न जास्त तसे रिस्क पण आहे. तर मग एक पर्याय आपल्याकडं सेबीनं दिलेला होता. तो कोणता पर्याय होता? हा पर्याय होता PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस. पण परत त्या ठिकाणी आपल्याला अडचण काय आली? रिटेल इन्व्हेस्टरला अडचण काय आली की पीएमएस मध्ये ऑथॉरिटी दिलेली आहे, रेग्युलेशन आहेत की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ हेज करू शकता. मार्केटमध्ये मंदी येत असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट डेरिव्हेटिव्ह प्रोडक्टमध्ये शॉर्ट पोझिशन क्रिएट करून तुमचे रिस्क कमी करू शकत होता. पण मग अडचण कोणती होती या ठिकाणी? तर या ठिकाणी खूप मोठी अडचण अशी होती रिटेल इन्व्हेस्टरसाठी की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये सबस्क्राईब करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती ती होती 50 लाख रुपयांची. एक म्युच्युअल फंड मध्ये 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पण लॉंग ओनली स्ट्रॅटेजी आहे, हेज न करू शकत नाहीये. आणि मग जर हेज हवा आहे, डेरिव्हेटिव्हद्वारे तुमच्या पोर्टफोलिओची रिस्क कमी करायची आणि हेजिंग करून रिटर्न चांगल्या पद्धतीनं वाढवायचे आहेत, तर यासाठी पीएमएस आहे. बट त्या ठिकाणी परत काय आलेलं आहे की मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 50 लाखाची. तर ह्या गॅपमुळं खूप सगळे रिटेल इन्व्हेस्टर त्या संधीचा फायदा घेऊ शकत नव्हते आणि करत होते काय की स्वतः ट्राय करत होते. म्हणजे आता SIF या प्रोडक्टवरती आपण येतोय, तर त्या अगोदर SIF हे प्रोडक्ट ह्या दोन्हीच्या मधला ब्रिज कसा होऊ शकतोय हे आपण पाहूयात. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होती पण स्ट्रॅटेजी लॉंग ओनली होती. पीएमएस मध्ये तुम्ही हेज करू शकत होता, फंड मॅनेजर डेरिव्हेटिव्हद्वारे काम करू शकत होता, रिस्क कमी करू शकत होता. बट इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट होती, ती इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट ही मिनिमम 50 लाख रुपयांची होती. तर या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला हे रिटेल इन्व्हेस्टरला पॉसिबल होत नव्हतं की मला मला हवं तसं डिझाईन प्रोडक्ट हवा आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये प्रोडक्टच नव्हतं, इन्व्हेस्टमेंट कमी होती. पीएमएस मध्ये प्रोडक्ट होतं, पण 50 लाखाचा फंड माझ्याकडे नव्हता रिटेल इन्व्हेस्टर. तर या दोन्ही मधला गॅप भरून काढण्यासाठी सेबीनं स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड SIF हे नवीन प्रोडक्ट काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे रिसेंटली. तर या प्रोडक्ट बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. ह्या दोन्हीच्या मधला ब्रिज हे कोणत्या कारणानं होऊ शकतं? तर ते कारण म्हणजे काय आहे की तुम्ही SIF द्वारे म्युच्युअल फंड सारखं लॉंग ओनली स्ट्रॅटेजी तर करूच शकता. म्हणजे तुम्ही तुमचा फंड मॅनेजर त्यामध्ये इक्विटी एक्सपोजर त्याच्या स्टडीनुसार घेऊ शकतो. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये ज्या पद्धतीनं तेजी आली तर तुम्हाला प्रॉफिट होत होता, त्याच पद्धतीनं SIF मध्ये पण लॉंग ओनली स्ट्रॅटेजी करता येत असल्या कारणानं म्युच्युअल फंड सारखंच तुम्हाला तेजीच्या मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट मिळू शकतो. SIF आर इनिशिएटेड टू सर्व इन्व्हेस्टर हु मोर ऍडव्हान्स्ड ऍसेट अलोकेशन मेथड, मोर ऍडव्हान्स्ड इधर ऍसेट. बैठ इधर बैठ याचाच अर्थ की जे आपल्या मनातून यायचं की म्युच्युअल फंड मध्ये जर अशी कन्सेप्ट असती, डेरिव्हेटिव्हद्वारे हेज करता आलं असतं आणि मंदीच्या मार्केटमध्ये थोडेसे रिटर्न घेता आले असते किंवा रिस्क कमी करता आले असते, तर खूप बेटर ठरलं असतं. तर ही जी तुमची ऍडव्हान्स्ड असेट अलोकेशनची जी मेथड आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती SIF द्वारे कम्प्लीट होणार आहे. कारण SIF मध्ये लॉंग ओनली स्ट्रॅटेजी तर फंड मॅनेजर करूच शकतो, तो शॉर्ट पण करू शकतो. म्हणजे ज्या वेळेस त्याला वाटेल की मला हेज घ्यायचा आहे, तर तो डेरिव्हेटिव्ह पोझिशन क्रिएट करू शकतो. कितीपर्यंत? 25% पर्यंत. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि जर त्याला वाटलं की मार्केट वन साइड फॉल देते, तर तो काय करू शकतो, अनहेज्ड शॉर्ट पोझिशन पण घेऊ शकतो. म्हणजे जसं की आपण स्वतः ट्रेड करत असताना काय करतो की बाबा निफ्टी पडतोय, स्टॉक पडतोय, तर त्याचा पुट ऑप्शन आपण बाय करू शकतो किंवा फ्युचर शॉर्ट करू शकतो. तर ज्या कन्सेप्ट पीएमएस मध्ये होत्या त्या कन्सेप्ट SIF मध्ये आलेल्या आहेत. पहिली गोष्ट काय, म्युच्युअल फंड सारखं तुम्ही लॉंग ओनली पण जाऊ शकताय आणि पीएमएस सारखं तुम्ही शॉर्ट पण करू शकताय. आता या गोष्टी दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करण्यात आलेलं आहे SIF मध्ये. पीएमएस, म्युच्युअल फंड, SIF.
तर मग या दोन गोष्टी अगोदर चालू होत्या, पण आपल्याला पॉसिबल होत नव्हत्या. आपण पाहिलेलं आहे म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट पोझिशन घेता येत नव्हती, इन्व्हेस्टमेंट कमी लागत होती. पीएमएस मध्ये शॉर्ट पोझिशन घेता येत होती, अमाऊंट जास्त लागत होती. बट SIF सबस्क्राईब करण्यासाठी किंवा SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला 50 लाखची गरज नाहीये. तर ती जी अमाऊंट आहे ती असणार आहे 10 लाख रुपये. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपयांमध्ये SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, हेज, या सगळ्या गोष्टी, ऍडव्हान्स्ड ऍसेट अलोकेशन तुम्ही काय करू शकता यामध्ये करू शकता. इन्व्हेस्टमेंट अप्रोच SIF मे फॉलो इक्विटी ओरिएंटेड, डेप्ट ओरिएंटेड और हायब्रिड स्ट्रॅटेजी. आता म्युच्युअल फंड आणि SIF सिमिलरच आहे. म्युच्युअल फंड मध्ये जितक्या प्रकारचे म्युच्युअल फंड तुम्ही पाहिलेले आहेत, तितक्या प्रकारचे SIF फंड हळूहळू हळूहळू लॉन्च होतील. म्युच्युअल फंड मध्ये मेन प्रकार कोणते? एक आहे पहिला प्रकार इक्विटी. इक्विटी म्युच्युअल फंड सेम, या ठिकाणी तुम्हाला इक्विटी SIF उपलब्ध आहे. दुसरा मेन कोणता आहे म्युच्युअल फंड मध्ये? इक्विटी नंतर दुसरा प्रकार येतो हायब्रिड. हायब्रिडचे SIF पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. हायब्रिड फंड मध्ये काय केलं जातं की डेट ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. थोडक्यात गॅरंटेड इन्कम प्रोडक्ट जे आहेत ते त्यामध्ये घेतले जातात. म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड आहे, सिमिलर SIF मध्ये इक्विटी SIF फंड आहे. म्युच्युअल फंड मध्ये हायब्रिड आहे, या ठिकाणी हायब्रिड फंड पण आहे. हायब्रिड मध्ये तुम्ही काय करू शकता, इक्विटी आणि डेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून इन्व्हेस्ट करू शकता. SIF मध्ये पण ते दोन्ही प्रकार तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि तिसरा जो येतो थीमॅटिक, एखादी थीम किंवा सेक्टरल फंड, ते पण SIF मध्ये हळूहळू येणार आहे. तर SIF शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर म्युच्युअल फंड आणि PMS मधला एक दुवा आपल्याला दिसतोय की दोन्हीच्या गोष्टी तुम्हाला मधला एक ब्रिज तो तयार करून देतोय. आणि PMS ची 50 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 10 लाखावरती आणलेली आहे. आणि त्यातले जे प्रोडक्ट आहेत शॉर्ट, ते 10 लाखामध्ये तुम्ही करू शकताय. आणि म्युच्युअल फंडची जी तुमची लॉंग ओनली स्ट्रॅटेजी होती ती पण या ठिकाणी तुम्हाला घेता येते. तर आता हे SIF हे प्रोडक्ट कोणासाठी आहे? फर्स्ट ऑफ ऑल, मार्केट लिंक्ड प्रोडक्ट असल्या कारणानं नाही म्युच्युअल फंडमध्ये रिटर्नची गॅरंटी आहे, नाही PMS मध्ये रिटर्नची गॅरंटी आहे. सिमिलर SIF मध्ये पण रिटर्नची कोणतीही गॅरंटी देण्यात आलेली नाहीये. तर SIF हे प्रोडक्ट कोणासाठी आहे? SIF प्रोडक्ट त्यांच्यासाठी आहे जे स्वतः डेरिव्हेटिव्ह जाणतात, ज्यांनी डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट माहिती आहे आणि त्यातून होणारा फायदा तुम्ही जाणताय. तर मला हेच म्हणायचं आहे की आपण लॉंग ओनली स्ट्रॅटेजी स्वतः तर करतोय, स्वतः आपण पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचा बनवतोय. तो बनवत असताना किती आपल्याला एफर्ट्स द्यावे लागतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर त्याच्या सोबतच आपण म्युच्युअल फंड सोबत जातो की बाबा फंड मॅनेजर आमच्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स लेवलला आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं रिसर्च स्टडी करता येतो, त्यांच्याकडे ग्रुप आहे, एक्सपिरियन्स आहे, म्हणून आपण म्युच्युअल फंड सोबत जातो. सिमिलर जर डेरिव्हेटिव्ह तुम्ही स्वतः ट्रेड करताय तर नक्की मी पण ही गोष्ट मान्य करतो की माझ्यापेक्षा जे एक्सपिरियन्स्ड फंड मॅनेजर आहेत ते डेरिव्हेटिव्ह आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जाणतात. आपल्या अगोदर त्यांना रिस्कची कल्पना येते, त्यांची रिसर्च टीम आहे, AI चा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातोय, क्वांटम अनालिसिसचा खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करून ते लोक डेरिव्हेटिव्ह मध्ये नक्कीच आपल्यापेक्षा चांगली पोझिशन घेऊ शकतात. तर ज्यांना डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट माहित आहे, जे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट मध्ये काम करतायत आणि ह्यात इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हचं कॉम्बिनेशन जर हवं असेल आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 50 लाख नाहीये, 10 लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. तर सिंपल मी सांगू शकतो, तुम्ही आता जी गोष्ट करताय, इक्विटीमध्ये पोर्टफोलिओ बनवताय, म्युच्युअल फंड घेताय आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये पण थोडा थोडा तुम्ही ट्राय करत राहताय, तर त्यांच्यासाठी 10 लाखामध्ये तुम्ही एका फंड मॅनेजरला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कामाला लावताय. असं आपण सिंपल SIF ची कन्सेप्ट तुम्हाला सांगू शकतो. तर SIF चा पहिला फंड जो आहे तो लास्ट मंथ मध्येच लॉन्च झालेला होता. तो फंड कोणता होता त्याच्यावरती आपण जाऊया. हा फंड होता इंडियन मार्केट मधला पहिला SIF फंड, कॉन्ट AMCचा इक्विटी लॉंग शॉर्ट फंड. कॉन्ट इक्विटी लॉंग शॉर्ट फंड रिसेंटली लॉन्च झालेला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर आपण पाहूच शकतोय मार्केटनं पण चांगली रॅली दिलेली आहे. 10 रुपये NAV सोबत याचा NFO आलेला, सिमिलर म्युच्युअल फंड सारखा याचा पण NFO येतोय. तर 10 रुपयाची NAV विथ इन मंथ 10.09 पोहोचलेली आहे. म्हणजे समवेअर अराउंड
1 ते 2 महिन्यामध्ये एनएफओ स्टार्ट झालेला टाइम जरी पकडला आपण, तर 1 ते 2 महिन्यामध्ये इंडियन मार्केटमधला पहिला क्वांटच्या फंडने 9%च्या आसपास रिटर्न आत्ता दाखवलेले आहेत. आता यामध्ये एंट्री एक्झिट म्युच्युअल फंड सारखीच जरी असली, तर एक्झिटसाठी एएमसीने काय केलेलं आहे की तुम्हाला एक फिक्स डेट्स काही डेज ठरवून दिलेले आहेत. तर त्याच दिवशी तुम्ही काय करू शकता, एक्झिट करू शकता. म्युच्युअल फंड सारखं तुम्ही यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये पण एक्झिट करू शकता, लॉंग टर्म मध्ये पण एक्झिट करू शकता. पण ते डे फिक्स आहेत आता सध्या तरी. तर त्या डेजलाच तुम्हाला काय करावं लागेल, एक्झिट करता येईल. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 10 लाखाची आहे. हा पहिला एनएफओ आलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये हा लॉन्च झालेला आहे. 10 रुपयाची एनएव्ही, 10 रुपये 9 पैसे आता चालू आहे. तर याच्या ऍसेट अलोकेशनची एक स्लाइड, एक इमेज मी तुम्हाला दाखवतो. त्याद्वारे थोडीशी अजून चांगली कल्पना येईल आपल्याला एसआयएफ बद्दल. हा बघा, कॉन्टचा इक्विटी लॉंग शॉर्ट फंड, हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, रिस्क प्रोफाईल आहे आणि ही रेंज आहे. ऑल कॅप कॅश इक्विटी या फंडमध्ये बेंचमार्क जो आहे तो निफ्टी 500 आहे. आणि हा फंड फ्लेक्सी आहे. फ्लेक्सी इन द सेन्स, फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड आपण घेतलेला आहे किंवा बघतोय, अभ्यासलेला आहे, स्टडी केलेला आहे. फंड मॅनेजर त्याच्या स्टडीनुसार लार्ज टू मिड, मिड टू स्मॉल अलोकेशन चेंज करू शकतो. तर पहिल्यांदा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुम्ही फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखं आहे. पहिला पॉइंट. आता यामध्ये काय दिलेलं आहे त्याने की रेंज 65% टू 100%. म्हणजे त्याला जर वाटलं की मला काय करायचं नाहीये, आता अशी कंडिशन नाहीये, मी 100% अमाऊंट काय करतोय, इक्विटीमध्ये टाकतोय. 500 बेंचमार्क आहे, फ्लेक्सी कॅप आहे, लार्ज मिड स्मॉल. मला ज्या पद्धतीने अभ्यास माझा वाटतो त्या पद्धतीने मी इन्व्हेस्ट करतो. म्हणजे तुम्ही इथंपर्यंत पाहताय, तर हा एक म्युच्युअल फंड सारखं तुमच्यासाठी काम करू शकतोय. बट त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे, ऑल कॅप अनहेज्ड डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटर्जी लॉंग 0 to 35%. म्हणजे यात असं वाटलं याला की आपल्याला फ्युचरमध्ये काम करायचंय, तर तो फ्युचरच्या पोझिशन, डेरिव्हेटिव्हच्या पोझिशन यामध्ये काय करू शकतो, 35% पर्यंत घेऊन जाऊ शकतो. हा पॉइंट तुम्हाला काय देतोय, ग्रोथ फास्ट देतोय म्युच्युअल फंडच्या पेक्षा. की तो काय करू शकतोय, डेरिव्हेटिव्ह मध्ये पोझिशन घेऊ शकतोय लॉंग अनहेज्ड स्ट्रॅटर्जी. 35% पर्यंत तो घेऊन जाऊ शकतो मॅक्स. ऑल कॅप अनहेज्ड डेरिव्हेटिव्ह स्ट्रॅटर्जी शॉर्ट, शॉर्ट तो 25% करू शकतोय. त्यामध्ये ऑप्शन आलं, फ्युचर आलं, त्याच्या स्टडीनुसार तो काय करू शकतोय, शॉर्ट पण करू शकतोय 25% पर्यंत. तर तुम्हाला जी ग्रोथ म्युच्युअल फंड पेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे ती ह्या दोन कारणामुळे, जे की इतक्या दिवस पीएमएस मध्ये उपलब्ध होतं 50 लाखासाठी. आता ह्या गोष्टी तुम्हाला 10 लाखामध्ये भेटतायत एसआयएफ द्वारे. हेजिंग मॉडरेट रिस्क आहे. हे दोन्ही प्रोडक्ट हाय रिस्क आहेत, आपल्याला माहित आहे. आपण पुट बाय केलेला आहे, फ्युचर शॉर्ट केलेला आहे, कॉल बाय केलेला आहे, फ्युचर बाय केलेला आहे. हाय रिस्क आहे. पण ज्या ठिकाणी रिस्क हाय आहे त्या ठिकाणी रिटर्न काय आहेत, हाय आहेत. आता ही गोष्ट जे लोक स्वतः ऑलरेडी करतायत त्यांना एसआयएफ सोबत जाण्यासाठी काहीच अडचण नाही, कारण आपल्यापेक्षा जास्त जाणकार लोक जे आहेत ते या ठिकाणी काम करण्यासाठी बसलेले आहेत. आता हेजिंग मॉडरेट रिस्क, मी रिलायन्सची 500 क्वांटिटी बाय करून बसलेलो आहे उदाहरण, आणि मला भीती आहे की रिलायन्स या महिन्यामध्ये थोडासा खाली येण्याची शक्यता आहे. तर मी काय करू शकतो, हेज करू शकतो. रिलायन्सचा कॉल शॉर्ट करून मी थांबू शकतो. म्हणजे रिलायन्स जिथं आहे त्याच ठिकाणी थांबला किंवा रिलायन्सच्या प्राइस मध्ये फॉल आला, तर जो मी शॉर्ट केलेला ऑप्शन आहे त्यामधून मला काही पैसे मिळतील. मॉडरेट रिस्क आहे आणि हा पोर्टफोलिओला बॅलन्स बनवतो. की जी गोष्ट म्युच्युअल फंड मध्ये पॉसिबल नाही, तुम्ही रिलायन्सचे शेअर्स घेऊन ठेवलाय आणि रिलायन्स पडतोय, तर तुम्हाला लॉस बघण्या वाचून दुसरा काही पर्याय नाहीये. थोडीही रिकव्हरी तुमची होत नाहीये. बट जरी रिलायन्स खाली गेला तर एसआयएफ या प्रोडक्टद्वारे हेजिंग करून फंड मॅनेजर तुमच्या रिलायन्सच्या इक्विटी मधला जो लॉस झालेला आहे त्यातला काही पोर्शन लॉस रिकव्हर करतो. कशामधून, हेजिंग स्ट्रॅटर्जी मधून. परत ही गोष्ट येते की म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओपेक्षा याचे रिटर्न जास्त येण्याची शक्यता या एका कारणामुळे आहे. आणि जर फंड मॅनेजरला वाटलं की कंडिशन ट्रेडसाठी आत्ता, इन्व्हेस्टमेंटसाठी आत्ता काही मला बेटर वाटत नाही, तर मी डेट मध्ये थोडस जातो. तर डेट इन्व्हेस्टमेंट पण तो 15% पर्यंत करू शकतोय. तर म्युच्युअल फंड मध्ये 1, 2, 3 या गोष्टी पॉसिबल नाहीयेत. आणि याच कारणानं जर मार्केटमध्ये फॉल आला तर म्युच्युअल फंड
आपल्याला निगेटिव्ह रिटर्न दाखवतो. नो डाऊट एसआयएफ पण निगेटिव्ह रिटर्न दाखवणारच, बट त्याच्याकडे दुसरे वेपन्स आहेत ज्याद्वारे तो येणाऱ्या मंदीचा फायदा पण करून घेऊ शकतो या प्रोडक्टद्वारे, लॉंग आणि शॉर्ट. आणि जर इक्विटी इन्व्हेस्टमेंट त्याने ऑलरेडी केलेली आहे, तर त्या पोर्टफोलिओची रिस्क तो हेजिंग करून काय करू शकतोय, कमी करू शकतोय. तर मला असं वाटतंय की एसआयएफ हा प्रोडक्ट खूप चांगला प्रोडक्ट आहे. कोणासाठी? परत एकदा, जे ऑलरेडी स्वतः या गोष्टी करतायत, स्वतः इक्विटीचा पोर्टफोलिओ बनवतायत आणि स्वतः डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काम करतायत. तर काही म्हणजे 10 लाखाची अमाऊंट आपण एसआयएफ कडे देऊ शकतो. आणि त्याचा रिझल्ट आपण आत्ताच बघितलाय. नो डाऊट मार्केट पण खूप चांगल्या पद्धतीने या महिन्यामध्ये वरती आलेलं आहे. पण त्यांनी 1.5 ते 2 महिन्यामध्ये एनएफओ पासून मी पकडलं, लॉन्च झाल्यापासून तर 1 महिन्यात झाला असेल, 9% आसपास भारतातील पहिला कॉनचा इक्विटी लॉंग शॉर्ट फंड दिलेलं आहे. यामध्ये फक्त इक्विटी फंडच आहेत असं बिलकुल नाहीये. आपण दुसरं एक उदाहरण घेणार आहोत, जे हायब्रिड फंडचं आहे. बट हायब्रिड फंडकडे जाण्याच्या अगोदर आतापर्यंत मी जे काय सांगितलेलं आहे किंवा इथं जे तुम्हाला मी दाखवतो, यामध्ये तुमच्या मनात कोणती शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा. यामध्ये कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही विचारा. तर यात हे जे नेकेड पोझिशन सांगितली आहे फ्युचर किंवा ऑप्शन्स मध्ये, तर ही बोथ साईड जाऊ शकते. तर समजा म्हणजे जसं हे लोक पोझिशन घेतील तर त्याला काही डिफाईन्ड स्टॉप लॉसेस असतील का? कारण पोझिशन कॅन गो एनी साईड. की ज्या ठिकाणी या ठिकाणी यांनी हाय रिस्क दिलेला आहे, त्या ठिकाणी ते त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या स्टडीनुसार ते नक्कीच ते करतील. ते विदाऊट स्टॉप ओके. लॉस काम करतील मला असं वाटत नाही. या ठिकाणी तर हे जे आहे, या ठिकाणी ते स्टॉप लॉस फॉलो नाही करणार, मे बी करतील पण ते सांगू शकत नाहीये. बट या दोन मध्ये ते त्यांना करावंच लागेल सर, करावंच लागेल त्यांना. कारण कारण की विदाऊट स्टॉप एक्सपोजर लॉस, खूप 25-35% हे खूप मोठं एक्सपोजर झालं. पण हे मॅक्स आहे सर, म्हणजे हे मॅक्स तिथपर्यंत करू शकते. ओके कारण ओके. असं नाही की ते 35 शॉर्ट लॉंग पोझिशन घेतीलच किंवा डेरिव्हेटिव्ह मध्ये शॉर्ट 25 घेतील. कारण इकडे पण आपल्याला त्यांनी फ्री हँड दिलेला आहे 65 100%. म्हणजे हे प्रोडक्ट असं आहे की त्यांच्या हिशोबाने ते कसंही यूज करू शकतील. इथं रिस्ट्रिक्शन नाहीये. ओके ओके. रिस्क आहे पण नक्कीच रिटर्न पण चांगले भेटू शकतात. इथं त्यांनी 35 दिले म्हणजे ते 35च करतील असं नाहीये. कंडिशन बघून ते लोक ठरवतील. एखादा फॉल येतोय आणि त्यांच्या लक्षात आलं तर ते खूप कमी टाइम फ्रेम मध्ये खूप चांगलं रिटर्न मिळवू शकतील यामधून. आणि ते नो डाऊट स्टॉप लॉस वापरणारच, ओके ओके कारण सर. त्यांना पण ते आन्सरेबल आहेत. त्यांना पण आन्सर हो. आहे. तर एएमसी 10 लाख वन टाइम टाकायला लागतील का? काय म्हणताय? 10 लाख वन टाइम लागतील की बिल्ड करता येईल? आत्ताच्या कंडिशननुसार तर 10 लाख आपल्याला वन टाइम द्यावे लागतील. वन टाइम यामध्ये पण पार्ट पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. येणार आता येस, नाहीये सध्या. आत्ता नाहीये. आत्ता आपल्याला 10 लाख रुपये द्यावे लागतील. ओके. येस. पुढे जाऊन यामध्ये एसआयपी पण स्टार्ट होईल. हम्म. कारण आता फक्त 2च फंड लॉन्च झालेले आहेत. एक आहे कॉनचा आणि दुसरा आहे एसबीआयचा. फ्युचर आहे थोडक्यात हे. येस, नक्कीच नक्कीच. म्हणजे मला आतून असं वाटतंय की एक दिवस म्युच्युअल फंडच्या एयुएम ला एसआयएफचा एयुएम बीट करणार. अच्छा. येस. कारण आपण ज्या आणि पद्धतीने चाललेलो आहे की आपल्या म्हणजे इन्व्हेस्टरला रिटर्न पण फास्ट हवेत आणि रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आलेली आहे. आणि 10 लाखाची अमाऊंट ही एक रिटेलरसाठी पण एक सायझेबल अमाऊंट आहे की ज्यामध्ये आपण काय करू शकतोय की 50 लाखाचे प्रोडक्ट पण थोडस चाकू शकतोय. कारण बरोबर आहे. इच्छा असते की बाबा माझा पैसा हा डेरिव्हेटिव्ह मध्ये पण लागला पाहिजे किंवा हेज करता आलं पाहिजे. मेनली हे दोन्ही तरी तुम्ही सोडून दिलं ना, मी काय म्हणतो चला या दोन्ही गोष्टी सोडून द्या. पण विदाऊट ही गोष्ट खूप कठीण आहे मार्केटमध्ये, जे की आता म्युच्युअल फंड मध्ये उपलब्ध नाहीये. हम्म. तर हे तरी आपल्या सोबत असायला हवं ना, की म्हणजे विदाऊट ब्रेकची गाडी होऊन जाते. विदाऊट ब्रेकची ओनली, जर आपण लॉंग ओनली विचार केला तर. बरोबर. म्हणजे एसआयएफ हे असं प्रोडक्ट आहे की फंड मॅनेजर त्याच्या स्टडीनुसार त्याला कसंही यूज करू शकतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की 50 लाखामध्ये जे हेजिंगचा ऑप्शन आपल्याला मिळत होता तो एसआयएफ मध्ये 10 लाखात मिळतोय. की वन साइड फॉल तुम्हाला
दिसणार नाहीये. आणि परफॉर्मन्स हा म्युच्युअल फंडपेक्षा याचा चांगला येण्याची खूप जास्त शक्यता मला वाटते. नो आणि डाऊट फीज ह्यामध्ये किती राहील सर याला? हा फीज किती असेल याची? सर, हे रिस्कचे जो 2 पॅरामीटर दिलेले आहेत, 35% पर्यंत ते म्हणजे हाय रिस्क रिस्क प्रोडक्ट नाही आहे, सर, लॉंग ओनली किंवा शॉर्ट फीज ओनली. फीज फीज फीज, म्हणतो मी. येस, हा. फीज फीज म्युच्युअल फंड सारखीच असणार आहे एनएव्ही सर. किंवा फीज काय राहील सेम त्याची? सेम 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 म्युच्युअल फंड नाही, सारखीच. आता म्युच्युअल फंडाला साधारणपणे 1.5 to 1.8% करेक्ट पर्यंत करेक्ट साधारणपणे करेक्ट. अॅन्युअल फीज द्यायला लागते. येस येस येस, तर यामध्ये पण सर तीच यांचं हे असणार. रिस्क जास्ती घेत आहे, मॅनेज जास्ती करायला लागणार, ते जास्ती घेतील. आता मी जिथपर्यंत पाहिलेलं आहे ह्यांचं काम जास्त आहे, बट फीज यांनी आता तरी तेवढीच ठेवलेली आहे, म्हणजे या फंडचा विचार करता. अच्छा. या फंडचं पण मी बघितलेलं आहे, एक्सपेन्स रेशो याचा पण अबाउट 2% दिसत नाहीये, 2%च्या ओके. आसपास येतोय. हम्म. एक्झिट साठी एक्झिट लोड नक्कीच आहे सर. केला तर तुम्हाला एक्झिट लोड ह्याचा 1%च्या आसपास दिसतोय. आणि शॉर्ट टर्मचा कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. आणि एक्झिटसाठी अजून एक मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की मॅडम, डे फिक्स आहे, आठवड्यातून 2 ते 3 दिवस या पद्धतीने त्यांनी डे फिक्स केले, त्याच दिवशी तुम्ही एक्झिटची पोझिशन म्हणजे एक्झिटची ऑर्डर प्लेस करू शकता. बाकी सिमिलर म्युच्युअल फंडचे नियम आहेत यामध्ये. आणि एक्सपेन्सिव्ह, याच्यात तर फंड फंड मॅनेजर खूप महत्वाचा असतो. आता तर अजून जास्ती महत्वाचा होऊन जाईल. तर खूप आता महत्वाचं होऊन जाईल. सध्या तर पण काही चॉईस नाहीच आहे, येस, कारण दोनच फंड आहे म्हटल्यावर. आत्ताचा जो फंड आहे ना, क्वांट एएमसीचा जो आहे, तर क्वांट हे नाव आहे क्वांटम वरून. आणि क्वांटम हो. अनालिसिस तुम्ही अभ्यासा, खूप इफेक्टिव्ह स्टडीचा प्रकार आहे तो. एक फंड मॅनेजर आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाहीये, आपल्यातले नाहीत, परदेशातले, त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाहीये. तर त्यांनी पहिल्यांदा क्वांटम अनालिसिस स्टार्ट केलेलं होतं, आणि त्यांचे जे रिटर्न आहेत, नो डाऊट वॉरन बफेट सर ऑल टाइम ग्रेट आहेत, पण जगात सगळ्यात जास्त रिटर्न त्या फंड मॅनेजरने दिलेले आहेत, ज्यांनी क्वांटम अनालिसिसच्या द्वारे फंड मॅनेज करत होते. तर क्वांट एएमसी क्वांटम अनालिसिसच यूज करते, डेटा स्पेसिफिक आणि सगळा, थोडक्यात आपण शॉर्टमध्ये त्याला एआय स्टडी म्हणू शकतो, किंवा सगळा डेटा कलेक्ट करून त्याच्यावरून एक अनालिसिस करणं. नेक्स्ट फंडकडे जायचं. येस. तर नेक्स्ट फंड आहे एसबीआयचा हायब्रिड फंड, मॅग्नम हायब्रिड लॉंग शॉर्ट फंड. आता हा जो फंड आहे तो लॉंग शॉर्टच आहे, पण हा हायब्रिड आहे. आता हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी आणि डेट हे दोन्ही प्रोडक्ट येतात. आणि ज्या ठिकाणी हायब्रिड हा शब्द येतो त्या ठिकाणी रिस्क कमी होते आणि रिटर्न पण थोडेसे कमी होतात. तर सिमिलर या एसआयएफच्या फंडमध्ये पण प्रिव्हियस कॉनच्या एसआयएफ फंड इतके जास्त रिटर्न आपल्याला भेटणार नाहीत, पण रिस्क पण याची त्या फंडपेक्षा खूप कमी आहे. तर हायब्रिड एसआयएफ कशा पद्धतीनं ऍसेट अलोकेशन करतो किंवा करू शकतोय. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट 10% हे करू शकतात हायब्रिड फंडमध्ये. डेट हे 25 to 35% पर्यंत इन्व्हेस्ट करू शकतायत. अनहेज्ड डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी पण 25% आहेत. आणि कवर्ड इक्विटी एक्सपोजर मॅक्स 75% आहे. प्रिव्हियस मध्ये 100% पर्यंत इक्विटी ते घेऊन जाऊ शकत होते, आणि हेजिंग 35% पर्यंत ते करू शकत होते अनहेज्ड मध्ये. या ठिकाणी त्यांनी दिलेलं काय आहे की तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट 10% पर्यंत, डेट 35% पर्यंत, म्हणजे आपण डेट प्रोडक्ट म्हणू शकतो की 45% पर्यंत हे घेऊन जाऊ शकतात. आणि इक्विटीचं मॅक्स दिलेलं आहे 75%. तर डेट आणि इक्विटी विथ डेरिव्हेटिव्ह हेज हे घेऊन आलेलं आहे एसबीआयचा मॅग्नम हायब्रिड फंड. तर याचे जे रिटर्न आहेत ते मॉडरेट असतील, आणि रिस्क पण मॉडरेट असू शकते. यांचा मी कॉल अटेंड केलेला होता, तर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 8 ते 10% पर्यंत रिटर्न देऊ शकतो. आणि जो प्रिव्हियस फंड होता 15 ते 20% पर्यंतचे रिटर्न त्यामध्ये अपेक्षित आहेत, सीएचआर. आता इक्विटी आणि हायब्रिड. आता इक्विटीमध्ये पण परत त्या सगळ्या थीम येणार आहेत बरं का. इक्विटी लार्ज कॅप, इक्विटी मिड कॅप, इक्विटी स्मॉल कॅप, इक्विटी मल्टी कॅप, इक्विटी फ्लेक्सी. फ्लेक्सी तर आपण पाहिलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी येणार. परत त्यामध्ये सेक्टरल फंड पण येणार आहेत. आणि डेटमध्ये सिमिलर हीच कन्सेप्ट राहण्याची शक्यता आहे एसआयएफ मध्ये. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दोनच फंड उपलब्ध आहेत. क्वांटचा इक्विटी लॉंग शॉर्ट फ्लेक्सी कॅप मध्ये आहे, आणि एसबीआयचा मॅग्नम हायब्रिड फंड. तर ही होती 2025 दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडिया. बट आपण स्टॉकवरती पण येणार आहोत. आता खूप सगळ्या स्टुडंटला असं वाटेल की
10 लाख इन्व्हेस्टमेंट पण जास्त आहे, नो डाऊट असू शकतात, पण ज्यांच्याकडे आहे त्याच्यासाठी हा खूप बेस्ट पर्याय आहे. आणि ज्यांच्याकडे आता 10 लाखाचं पर्पज नाहीये तर त्यांच्यासाठी थोडंसं आपण स्टॉकवरती पण येऊयात इन्व्हेस्टमेंट आयडियामध्ये. आणि म्युच्युअल फंड्स आहेतच. SIF मध्ये तुमच्या काही अजून शंका असतील किंवा काही विचारायचे असतील तर विचारा, अथवा आपण पुढे जाऊयात. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. म्युच्युअल फंडाचे जे रिटर्न्स आहेत त्याच्यात आणि या SIF मधलं अल्फा, ते काय अज्युम करतायत की बाबा आता आपण हे सगळं जर ऍडिशनल करतो आहे तर मला समजा नॉर्मल मार्केटमध्ये एक 15% मला जर रिटर्न मिळतो किंवा 12% रिटर्न मिळतो, तर या लॉंग शॉर्ट फंडमुळे ते किंवा क्वांटमच्या फंड मध्ये अल्फा कितीचा राहील? 2%, 3%, 5% मला असं मला मला वाटतं. पर्सनली म्हणजे तुम्ही जर फक्त ओनली क्वांटचं विचारत असाल तर तो अल्फा हाय राहण्याची शक्यता आहे. मे बी तो 7-8% पर्यंत पण जाईल. आणि जर तुम्ही अच्छा. नॉर्मल बाकी एएमसीचे जर तुम्ही आल्यानंतर फंड आधीच मला वाटतं की 3 ते 5% अल्फा नक्की राहू शकतो. अच्छा. आणि रिस्क किती राहील सर? ड्रॉडाऊन किती राहील? पण ड्रॉडाऊन नक्कीच रिस्क ज्याची जास्तच राहणार आहे सर, कारण हे डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतायत. पण ह्यांच्याकडे हेजचा ऑप्शन असल्या कारणानं परत तेच होईल की बाबा म्युच्युअल फंड आपले जितके खाली जातील त्याच्यापेक्षा हे नक्कीच कमी पडतील. कमी पण. येस, कारण त्यांच्याकडे हेजचा ऑप्शन आहे आणि त्यांच्याकडे जे 2 प्रोडक्ट आहेत की अनहेज्ड पण ते डेरिव्हेटिव्ह पोझिशन घेऊ शकतायत, तर त्यात ते स्टॉप लॉस यूज करतीलच. शेवटी गोष्ट तिथंच येईल की फंड मॅनेजर खूप महत्वाचा रोल प्ले करेल यामध्ये. बरोबर. येस. पण मग आपण बरोबर. स्वतः जर करतोय इक्विटीमध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये, तर थोडासा त्यांच्याकडे द्यायला हरकत नाही असं मला नाही, खरंय पर्सनल खरंय. वाटतं. कारण नाही, याच्यात मी चांगलं काय आहे सर, की म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह आपण शिकतो करतो. डेरिव्हेटिव्ह मध्ये जी सायकोलॉजी लागते, ती सायकोलॉजी आणि त्याच्यात वेळ जो लागतो करेक्ट करण्यासाठी, तो करेक्ट नसतो बहुतेकांकडे. तर त्याच्यामुळे आणि काय होतं की आपण कमवतो, चांगलं मार्केट असतं तेव्हा कमवतो, नसतं त्यावेळेला गमवतो. कमवतो आणि म्हणजे ओव्हरऑल गेन म्हटलं तर तेवढा राहतच नाही. राहत नाहीये. आणि सर ते शेवटी मग हम्म. निगेटिव्ह कडे जाण्यापेक्षा मला असं वाटतं, कारण मी स्वतः पण या SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. मी हम्म. डायरेक्ट इक्विटी फंड मध्ये करेल, मी हायब्रिड फंड मध्ये नाही करणार. तर आता माझं सर्टिफिकेशन आत्ताच झालेलं आहे, मी तुमच्याशी शेअर केलेलं होतं. तर सगळे लॉग इन क्रेडेन्शियल आणि माझ्याकडे टर्मिनल येण्यासाठी अजून थोडासा 4 ते 5 दिवसाचा टाइम जातोय. तर त्यानंतर माझ्याकडे आलं की पहिली स्टार्टिंग ही माझ्यापासूनच होणार आहे. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगतो की कोणतंही प्रोडक्ट मी स्वतः यूज केल्याशिवाय डिस्कस पण नाही करत. तर माझी इन्व्हेस्टमेंट यामध्ये असणार आहे, पण इक्विटीमध्ये असणार आहे, हायब्रिडमध्ये नाही. हे फॉर्च्यून कॅपिटल असणार आहे सर, का शेअर खान असणार आहे? यामध्ये आपण फॉर्च्यून कॅपिटल मधून एंटर करतोय. फॉर्च्यून कारण कॅपिटल. यामध्ये आपण काय करतोय की परत SIF सिमिलर म्युच्युअल फंड असल्या कारणानं म्युच्युअल फंडसाठी आपण जसं ऑप्शन देतो की आज भारतामध्ये US सारखी कॉन्सेप्ट नाहीये. US मध्ये कसं आहे की तुम्हाला जर तुमचं इक्विटी शेअर्सचं जर ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट एक्सचेंज सोबत करू शकता, NSE किंवा BSE सोबत. हे कधीही सेफ साईड राहतं की तुम्ही ब्रोकर सोबत जाण्यापेक्षा. म्हणजे तुम्ही शेरखान समजा, ICICI समजा, ग्रो समजा, झेरोदा समजा. यापेक्षा जर मला अशी ऑपॉर्च्युनिटी किंवा भारतामध्ये असं चालू झालं की आपण डायरेक्ट आपलं ट्रेडिंग अकाउंटच जर NSE किंवा BSE सोबत ओपन करू शकलो, तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल की आपण त्याच्यासोबत जाऊया. पण भारतामध्ये ती परमिशन आता स्टॉकसाठी उपलब्ध नाहीये. बट म्युच्युअल फंड आणि SIF साठी ती सुविधा आता उपलब्ध आहे की तुम्ही डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करू शकता. आणि आपण आपल्या स्टुडंटला तेच सजेस्ट करतो की तुम्ही शेअरखानमध्ये छान झालं असेल तर जे माझ्याशी जे बोलत नाहीयेत त्यांनी प्लीज म्यूट करा, बॅकग्राऊंडचा आवाज इकडे येतोय. तर म्युच्युअल फंडसाठी आपण आपल्या स्टुडंटला काय सजेस्ट करतो की म्युच्युअल फंडसाठी जर आपल्याकडे ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही तुमचं अकाउंट डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये ओपन करा. तर SIF साठी पण सिमिलर कन्सेप्ट आहे. मी तुमचं अकाउंट नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE NMF मध्ये ओपन करून देतो. आणि त्याच्याद्वारे आपण 45 AMCचे म्युच्युअल फंड बाय करू शकतो डायरेक्टली NSE मधून. आणि SIF जितके पण लॉन्च होतील ते तिकडून आपण बाय करू शकतो. तर आपण यासाठी शेअरखानचा प्लॅटफॉर्म आत्ता यूज नाही करणार आहे. आपण NSE NMF नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्लॅटफॉर्म यासाठी यूज करतोय. आणि सर, याच्यामध्ये आपण किती लॉक इन गृहीत धरायला हवा? म्हणजे मी जर 10 लाख मला रुपये असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट. आपण याला सिमिलर 3 ते 5 वर्षाचा टाइम द्यावा. 3 ते 5 वर्ष. येस, मिनिमम. म्हणजे आपल्याला हे चालतंय की नाही चालत आहे हे समजायसाठी किती वेळ लागेल? आता 1 महिन्यात तर याचे रिटर्न आपण बघितलेत की खूप चांगले रिटर्न यांनी दिलेले आहेत. हा, पण हा, एक हा. वर्षाचा एक वर्षाचा कालावधी पण इनफ होऊन जाईल यासाठी. होईल तर ठीक आहे. येस येस, 1 वर्षाचा कालावधी पण आपल्याला इनफ होऊन जाईल यासाठी. नितीन सरांना 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे असतात, त्याच्यामुळे ते विचारतात आता.
नाही, एक 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 SIF सोबत आपण जाऊयात असं मला वाटतं, कारण मी स्वतः पण जातोय, कारण आपण स्वतः इक्विटी पण करतोय आणि डेरिव्हेटिव्ह पण करतोय. तर आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स लोक जर त्यामध्ये काम करतायत तर आपल्याला बघायला हरकत नाही. कारण ज्यावेळेस म्युच्युअल फंड आला होता त्यावेळेस पण अशीच भीती वाटत होती. ज्यावेळेस PMS किंवा AIF आले त्यावेळेस पण अशी भीती वाटत होती. AIF मी जास्त डिस्कसच केलेलं नाही, कारण त्याची तिकीट साईज 1 करोडच्या वरती आहे. ते कधीतरी परत डिस्कस करूयात आपण. तर SIF बद्दल जर क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊयात, कारण आपला प्री ओपनचा टाइम जवळ येतोय. येस सर, येस सर. जायचं पुढं. हो सर, चला. चालेल. आणि ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची असं वाटतं ते पर्सनल माझ्याशी परत तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपण 1-to-1 बोलूयात. आह, अल्फा. या ठिकाणी 2024 साली जी आपण लिस्ट शेअर केलेली होती दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडियाची, तर त्याचा हा पोर्टफोलिओ आहे. 3.9% रिटर्न आपल्याला 1 वर्षात मिळाले. नक्कीच नो डाऊट कमी आहेत, पण मार्केट त्याच पद्धतीने चालत होतं आपण पाहिलंय. जर आपण कम्पेअर केलं आपल्या लास्ट इयरच्या दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडियाला निफ्टीच्या रिटर्नशी, तर तुम्ही बघू शकता निफ्टीनं फक्त 0.5% रिटर्न दिलेले आहेत लास्ट 1 इयर मध्ये. जिथे की आपण 3%नी काय करतोय, निफ्टीपेक्षा पुढं आता पण चालतोय. त्या पोर्टफोलिओ मधले जे स्टॉक आहेत ते पण आपण बघणार आहेत. 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 4% मी पण सॅटिस्फाईड ऍक्च्युअल मध्ये नाहीये, बट आपण काय नाही करू शकलो, कारण मार्केटच या पद्धतीनं चाललेलं होतं. पण आपण निफ्टीला बीट केलेलं आहे, यामध्ये एक समाधान आहे. आणि ज्यांच्याकडे तो पोर्टफोलिओ असेल ते कंटिन्यू करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच चांगले रिटर्न त्यामधून जनरेट करू शकतो. तर तो पोर्टफोलिओ कोणता होता लास्ट इयरचा ते आपण बघू शकता. हे स्टॉक आपण दिवाळी इन्व्हेस्टमेंट आयडियामध्ये डिस्कस केलेले होते लास्ट इयरला. टिप्स इंडस्ट्री खूप खाली आलेला आहे, आपण अक्युमुलेट करू शकतो आता या लेवलला. वरुण बिव्हरेजेस सिमिलर आहे, अक्युमुलेट करू शकतोय आपण. सगळ्यात जास्त पडलेल्या पासून मी स्टार्ट करतोय. नियर अबाउट 50%च्या आसपास हा खाली आलेला आहे. वरुण बिव्हरेजेस सिमिलर 40% खाली आलेला आहे. करू शकतो आपण अक्युमुलेट. 10,000च्या आसपास आपण एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते. ग्रॅव्हिटा मस्ट अक्युमुलेट आहे. जस्ट डाईल आपण एक्झिट करूयात. रिसेंटली रिझल्ट चांगले आलेले नाहीयेत. टेक महिंद्रा बेस्ट सिच्युएशन मध्ये आत्ता मला वाटतंय, तर कंटिन्यू करू शकतोय. JK पेपर आपण कंटिन्यू करू शकतोय. CDSL आणखीन ऍड करू शकतोय. रॅडिको खैतान हा थांबणारच नाहीये. इटर्नल लॉंग खूप खूप अजून टाइम आहे याला. UPL सिमिलर, EAD पॅरी आणि IDFC फर्स्ट बँक. तर यातला जस्ट डाईल सोडला तर बाकी आपण कंटिन्यू करू शकतो. हे सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन यामध्ये सगळं दिलेलं आहे. लास्ट इयरची गोष्ट होती. एक आनंदाची गोष्ट आहे की निफ्टीला आपण बीट केलेलं आहे या कंडिशन मध्ये पण. आणि याच्या बाबतीत सांगायचं झालं तर लास्ट इयरलाच मी एक व्हिडिओ तयार केलेला होता. 4 ऑक्टोबरला मी युट्यूबला व्हिडिओ शेअर केलेला होता की निफ्टीमध्ये कन्सल्टेशनची शक्यता वाटत आहे. तर त्याच पद्धतीने मार्केट बिहेव केलेलं होतं. पण आत्ताची कंडिशन थोडीशी वेगळी वाटते. या केफेला आपण स्ट्रॉंग वाटतोय मला. तर येणारं वर्ष हे मार्केटसाठी चांगलं राहील असं मला पण अपेक्षित आहे. बट लास्ट इयर सारखं ओनली फॉर्च्यून कॅपिटल मी तुम्हाला अशी लिस्ट शेअर नाही करू शकत. सेबीचे नियम खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले आहेत. तर त्यासाठी या वर्षीची जी इन्व्हेस्टमेंट आयडिया पिक्स आहेत, स्टॉक आहेत, ते तुमच्या समोर मी ठेवतोय. आणि यामधील जे मला चांगले वाटतात ते आपण डिस्कस करूया. मीरा ऍसेट शेरखान दिवाळी पिक्स 2025. तर शेरखानची रिसर्च टीम पण खूप चांगल्या पद्धतीने काम करते, आपण पाहतोय. तर यामध्ये पहिला स्टॉक त्यांनी आपल्याशी डिस्कस केलेला आहे अंबर एंटरप्राइजेस. तर अंबर एंटरप्राइजेस खूप चांगला स्टॉक आहे. बट मला असं वाटत नाही की आपण आता या लेवलला एंट्री करावा. थोडासा त्याला टाइम द्यावा. पण आपण ऍड करू शकतो. भारती एअरटेल नो डाऊट आपण यांनी पण आता सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांनी ते डिस्कस केलेल्या आहेत. भारती एअरटेल बेस्ट आहे. शालेट हॉटेल सॉरी, मी याचा रिपोर्ट तुम्हाला पाठवलेला होता, आठवते का बघा. समवेअर अराउंड 750-800 पाठवला होता. तर तो आत्ता ट्रेड करतोय 900च्या आसपास. खूप बेस्ट आहे. आणि याचे जे फ्युचरचे जे सगळे आकडे आता दिसत आहेत ना, ते खूप प्रॉमिसिंग वाटत आहेत. तर ग्रोथ खूप अपेक्षित आहे. तर शालेट हॉटेल पण तुम्ही करू शकता. कमिन्स इंडिया बेस्ट लेवलला आहे. एच ए एल खूप अंडर व्हॅल्यूड दिसतोय. ज्यांचा इक्विटी रिसर्च फंडामेंटल अनालिसिस कोर्स झालेला आहे
त्यांना समजून येईल की HAL खूप अट्रॅक्टिव्ह लेवलला ट्रेड आता करत आहे. तर त्याच्यासोबत पण आपण काही पोर्शन मध्ये जाऊ शकतो. हुडकोचं करेक्शन खूप झालेलं आहे, तो पण खूप खूप व्हॅल्युएशन वाईज स्वस्त झालेला आहे. तो बेस्ट आहे. LNT ऑल टाइम फेवरेट आहे आपला. आपण 1700-1800 पासून डिस्कस करतोय. या लेवलला चांगला ब्रेकआउट त्यामध्ये दिसतोय, तो पण बेस्ट आहे. लुपिन चांगल्या लेवलला आहे, करू शकतो आपण लुपिन मध्ये पण. मारुती सुझुकी मध्ये थोडंसं वेट करा, अंबर सारखाच, आणि थोडासा करेक्ट होऊ द्या. अंबर आणि मारुती थोडासा वेट करून एंटर करूयात असं वाटतंय. MOIL बेस्ट स्टॉक आहे या लेवलला पण. स्टेट बँक ऑफ इंडियाचा खूप मोठा ब्रेकआउट झालेला आहे आणि बँकिंग मध्ये आता चांगलं कंडिशन मला वाटते. लास्ट स्टॉक आहे त्रिवेणी टर्बाईन, हा पण आपण करू शकतो. तर यातल्या अंबर आणि मारुतीला थोडासा वेट करू शकतो. बाकीचे ऍज इट इज आपण शेरखानच्या रिसर्च सोबत मी पण ऍग्रीड आहे. तर हे सगळे स्टॉक आहेत, आणि हे सोडून पर्सनली मला कोणते स्टॉक आवडत आहेत, इन्व्हेस्टमेंटची राय, सजेशन, ऍडवाइस बिलकुल नाहीये. जी थीम चालू आहे, डिक्सन मला खूप चांगला वाटतो. डिक्सन आणि केन्स आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस करत आलेलो आहे. तर डिक्सन आहे, केन्स आहे, हे मला खूप चांगल्या लेवलला आहेत असं वाटतंय. IT मध्ये थोडंसं आत्ता आपण जायला हवं. तर IT स्टॉकमध्ये तुम्ही पर्सिस्टंट, LTIM याच्यावर थोडंसं फोकस करू शकता. आणि रिसेंटली मी तुमच्यासोबत रिझल्टची एक लिस्ट शेअर केलेली होती, तर स्ट्रॉंग रिझल्ट आलेले काही स्टॉक होते. तर त्याला पण आपण फोकस करू शकतो. रिन्युएबल एनर्जी, पॉवर सेक्टर, वारी एनर्जीज वगैरे खूप स्ट्रॉंग वाटतोय मला. तर त्याच्यासोबत पण आपण थोडासा तरी स्टडी करून जाऊ शकता. आणि ऑन टूर माझ्यासोबत कॉल करू शकता. दिवाळी इन्व्हेस्टमेंट करा आत्ता. शेरखानच्या रिसर्चचे 2 स्टॉक आपण सांगितले, बाकी त्यांच्यासोबत माझा पण व्ह्यू आहे, आणि बाकीचे मला आवडणारे पण काही स्टॉक मी तुमच्यासोबत डिस्कस केले. बाकी काही अपडेट आहेत ते आपण TZIच्या ग्रुपवरती तुमच्यासोबत डिस्कस करतोय. तर थँक्स. परत एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, आणि येणारं वर्ष खूप सगळं भरभराटीचं तुम्हाला जावो, चांगलं आरोग्य लाभो, आणि नेक्स्ट दिवाळीमध्ये आपण परत एकदा अ, निफ्टीला वरच्या लेवलवरती डिस्कस करू, असं अपेक्षित आहे. तर SIF बद्दल स्टडी करा, रिसर्च करा, आणि इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा झाली तर माझ्यासोबत डिस्कस करू शकता. बाकी थँक्यू. तुम्हाला काही बोलायचं, सांगायचं असेल तर सांगू शकता. थँक्यू सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चलो, तर आजचं सेशन आपण मीटिंग या ठिकाणी थांबवूयात. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात, आणि आपलं प्री ओपन स्टार्ट होते. चलो, बाय. थँक्यू सर. वेलकम.